बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिकेचा पाणी देयकाची थकीत रक्कम भरण्यास नकार देणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या वर्षभर विशेष मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत पाणीपुरवठा विभागाने 2372 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित केल्यात. दरम्यान मालमत्ता कर भरण्यास नकार देणाऱ्यांच्या नळ जोडण्या खंडित करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले असून यानुसार काल दिवसभरात 69 मालमत्ता कर तसेच पाणी देयक थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात. ठाणे महापालिकेच्या 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा विभागाला 225 कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट आखून देण्यात आले. प्रत्यक्षात 136 कोटी रुपयांची वसुली करण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आले. यंदाच्या वर्षात म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागाला 250 कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. आतापर्यंत 83 कोटीची वसुली करण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आले. 2 महिन्यात उर्वरित 167 कोटी रुपये कराची वसुली करण्याचे पाणी पुरवठा विभागापुढे आव्हान आहे. दरम्यान पाणी पुरवठा विभागाकडून अर्थसंकल्पात ठरवून देण्यात आलेले कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून थकीत कर वसुलीवर भर दिला होता. यासाठी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्याची मोहीम पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या वर्षभर राबवण्यात येत आहे. ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेडने नुकताच 54वा वर्धापन दिन साजरा करताना कल्पक डिजिटल सेवा व्यवसाय वाढीवर केंद्रित धोरणानुसार सहकारी बँकांची विलिनीकरणासह अन्य राज्यात विस्ताराची योजना जाहीर केली. आपल्या क्षितिजाचा विस्तार अशी या वर्षाची बँकेची संकल्पना यातून स्पष्टपणे निदर्शनास येते. वर्धापन दिनाच्या निमित्ताने सहकारी बँकिंग क्षेत्रातील विलिनीकरणाद्वारे वाढीवरही भर देण्यात आला आहे. वर्ष 2025 मध्ये सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड गोवा आणि सावंतवाडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकांनी TJSBने यशस्वी विलिनीकरण करून घेतले. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग येथे बँकेची स्थिती अधिक भक्कम झाली. या धोरणाच्या पुढील टप्प्यात भवानी सहकारी बँकेच्या विलिनीकरणाची घोषणा करण्यात आली. यातून मुंबई परिसरात बँकेचे कामकाज अधिक गतिमान होईल. या विलिनीकरणामुळे नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञाननिष्ठ बँकिंग सेवा देणारी मजबूत बँक असे TJSB सहकारी बँकेचे स्थान अधोरेखित झाले. बँकेच्या विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून TJSB सहकारी बँकेने राजस्थान आणि छत्तीसगड या 2 नव्या राज्यांमध्ये पदार्पणाची घोषणा केली. जयपूर आणि रायपूर येथे लवकरच बँकांच्या नवीन शाखा सुरू होणार आहेत. यामुळे बँक आपल्या पारंपरिक व्यावसायिक क्षेत्रापलीकडे विस्तारून राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत आहे. ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत ठाणे तहसीलदार यांनी कठोर पावले उचललीत. या प्रकरणी एकूण 108 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती समोर आली. ही कारवाई ठाणे, बाळकुम, बेलापूर, मुंब्रा, दहिसर आदी गावांमधील अनधिकृत उत्खनन करणाऱ्या कंत्राटदार, जमीन मालक आणि कब्जेदारांविरोधात करण्यात येते. ठाणे तहसील कार्यालयाकडून संबंधितांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु अधिकृतपणे करण्यात आलेल्या उत्खननाबाबत शासनाची दंडनीय रक्कम भरण्यात अनेक जमीन मालकांनी टाळाटाळ केल्याचे समोर आले. तर काही प्रकरणांमध्ये संबंधितांनी दंडही भरलेला नसून सक्षम न्यायालयाचा कोणताही आदेशही सादर केलेला नाही. त्यामुळे शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून अनधिकृत उत्खनन सुरूच ठेवण्यात आले होते. वारंवार संधी देऊनही शासनाची दंडात्मक रक्कम भरली नसल्यामुळे आता संबंधित कसूरदारांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये संबंधितांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील हाती घेण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणेकरांसाठी बहुप्रतीक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिवल 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान उपवन तलाव येथे होतोय. यंदाचा फेस्टिवल कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित असल्याची माहिती कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. 6 फेब्रुवारी रोजी या संस्कृती आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता पुत्रांची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकतील. 8 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगेल. 9 फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ कथक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. चित्र प्रदर्शनाचाही समावेश आहे. या आर्ट फेस्टिवलमध्ये ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन सरनाईक यांनी केले. 10वी व 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे यासाठी माननीय पोलीस आयुक्त आशिष डुंबरे आणि सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस सज्ज झालेत. त्यानुसार रस्त्यावर 54 रायडर तैनात केले असून ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक व ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केलेत. तरी परीक्षेला पोहोचण्यात रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करा असे आवाहन वाहतूक उप आयुक्त पंकज खिरसाड यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे 10वी आणि 12वी ची परीक्षा 10 फेब्रुवारी आणि 12वीची 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षाकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1 ते 5 परिमंडळात इयत्ता 12वीची एकूण 126 केंद्रे तर इयत्ता 10वीची एकूण 223 केंद्रे आहेत. या परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास 54 रायडर सज्ज ठेवले आहेत. याकरिता विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300 व 8286400400 तसेच ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक 7039003866 आणि 18 वाहतूक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.